एकादशीची करतच असाल म्हणतो मग करत जा. अध्यात्म दृष्टीने एकादशी आहे, पण वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही दर 15 दिवसातून एक दिवस आपल्या पोटाला थोडा आराम द्या, विश्रांती द्या. नका एवढे अत्याचार करू त्याच्यावर. खूप सहन करते बिचारा, काही बोलत नाही म्हणून काही नका ठासू. 15 दिवसातून एक दिवस काही मरत नाही उपास केला तर. एकादशी केली पाहिजे. आणि एकादशीच्या दिवशी अन्न खाऊ नये. अन्नमाश्रित्य तिष्ठन्ति पापानि हरिवासरे असं स्कंदपुराणात वर्णन आहे का. एकादशीच्या दिवशी सगळे पाप अन्नावर येऊन बसतात, म्हणून पाप भक्षण होते. स केवलम मदम भोंगते यो भुक्ते हरिवासरे. आणि तुकाराम महाराजांनी एवढं कठीण नाही सांगितलं, त्याच्या तर सरळच धोडपाय. एकादशी दिनी खाईल जो अन्न शुकर होऊन येईल जन्म. शुकर म्हणजे डुक्कर. आणि डुक्कर काही आलू चिप्स खात नाही किंवा त्याले राजगिऱ्याचा शिरा चालत नाही. त्याचा फराय तुम्हालाही माहीत आहे, मलाही माहीत आहे. म्हणून काय आता हे सगळं याच जीवनात होते. याच देही घडे देवाचे भजन आणि काही ज्ञान नाही कोठे. अंबरीशाचा पोरगा युवराष्ट्र युवनाश्व मानधाता, नंतर झाले हरिश्चंद्र. त्या हरिश्चंद्राचा पुत्र आहे रोहिदास, त्याचे झाले बाहू. त्याच्यानंतर त्याच्या कुळात झाला सगर राजा. सगराचे 1000 पुत्र कपिलाच्या तेजाने भस्म झाले, म्हणून गंगा अवतरण झाली. पण गंगा आणायला कोण गेले? भगीरथ. हिमालयाच्या पायथ्याशी गंगेची प्रार्थना केली. वाचे म्हणता गंगा गंगा आणि सकळ दोष जातील भंगा. की सुनो तो गंगा ये क्या सर्व पापेभ्यो विष्णुलोकम सगच्छति. भगीरथ राजाच्या कुळात खटवांग दीर्घभाऊ रघु, म्हणूनच या कुळाला नाव पडलं रघुकुलरीत सदा चली आई. प्राण जाई पर वचन न जाई. रघुचे अजाचे महाराज दशरथ, आणि या दशरथाची पवित्र नगरी आहे जम्बोद्वीपे भरतखंडे आर्यावर्ते
एक नगरी है विख्यात अयोध्या, यही जन्मभूमि है परम पूज्य श्री राम की। हम कथा सुनाते राम सकल गुण धामी, ये राम पुण्य कथा श्री राम की, ये राम पुण्य कथा श्री राम की, पुण्य कथा श्री राम की। त्या पवित्र अशा भारतवर्षामध्ये आर्यावर्ताच्या परंपरेमध्ये जम्बूद्वीपे भरतखंडे आर्यावर्ते भारतवर्षे पुण्यक्षेत्रे अशी असणारी पवित्र अयोध्या नगरी, आणि त्याच नगरीमध्ये राजा दशरथ एक पवित्र राजा आहे, आणि त्याच दशरथाच्या कुळामध्ये जो पवित्र अवतार घेतला तो म्हणजे रामाचा. म्हणून आपण पहा, आपण त्याच्यापेक्षा भाग्यवान आहोत. एक तर आपलं एक भाग्य आहे का आपण एवढे मोठे 14 भुवन आहे, सप्त पाताळ आहे, 3 लोक आहे, त्या 3 लोकात अनेक प्रकारचे देश आहे. त्या देशापैकी एक पवित्र आणि सुंदर असा देश म्हणजे भारत देश आहे. मंगल देशा पवित्र देशा दगडाच्या देशा महाराष्ट्र देशा जय जय महाराष्ट्र जय जय सह्याद्रीचा सिंहगर्जतो शिवशंभो राजा, दरी दरीतून नाद घुमला महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र गर्जना महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र गर्जा महाराष्ट्र माझा. लाभले आमास भाग्य बोलतो मराठी, ऐकतो मराठी जाणतो मराठी. म्हणून या पवित्र अशा महाराष्ट्राच्या मातीवर, म्हणून भारतासारख्या देशात, विदर्भासारख्या प्रांतात आणि महाराष्ट्रासारख्या पवित्र राज्यात आणि नागपूर सारख्या पवित्र जिल्ह्यात, आणि तालुका कोणता आहे तुमचा, असं भिवापूर सारख्या पवित्र तालुक्यात आणि वळद सारख्या पवित्र गावात, आणि त्याच्याही पेक्षा जे या कार्यात असतील. म्हणून तुका म्हणे भाग्य या नावी म्हणजे, आणि संसारी जन्मिजे याची लागी भरत खंडे नरदेह प्राप्ती. ज्या पवित्र मातीवरती राम आणि कृष्ण परमात्म्यांनी अनेक चरित्र केलेले आहेत, म्हणून राम जन्मभूमी आणि कृष्ण जन्मभूमी, आणि त्याच्यात आपण त्यांचे अनुयायी आहोत. म्हणून भागवताच्या 9व्या स्कंदामध्ये अयोध्येच्या पवित्र मातीवरती प्रभू रामचंद्रजीचं प्रगटीकरण आहे. राम अवतारानंतरच कृष्ण अवतार आहेत. म्हणून थोडक्यामध्ये रामचरित्र आपण दुपारच्या कथेमध्ये पाहू, आणि रामचरित्र संक्षिप्त रूपाने झालं की कृष्ण जन्माचा सोहळा, कृष्ण जन्माची कथा दुपारच्या कथेमध्ये होईल. म्हणून सगळ्यांनी येताना शक्य झालं तर आरत्या घेऊन या, काही प्रसाद घेऊन या, आणि सुंदर असे पीत वस्त्र भगवंताला अपेक्षित असणारे ते परिधान करून या. कृष्ण जन्माचा सोहळा आपण दुपारी या ठिकाणी पाहू.
म्हणून आज कथेचा चतुर्थ दिवस त्याच्या कृपेनं, उसकी मेहरबानी से। अब क्या बोले उसको, इतना गरम कर रहा है, भरोसा नहीं है अभी भी। धकधकच आहे मनात। हो म्हणजे कठीण काम आहे, काय होते न काय नाही, पण जाऊ दे बा, काय ते जाऊ दे आता, जसं करशील तसं कर, आता राहू दे, सोडून दे आता त्याच्यावर, तर काही त्याच्या मागं लागायचं नाही। आणि म्हणून असा चौथा दिवस, चौथ्या दिवसाचा प्रथम पुष्प भगवंताच्या चरणी समर्पित करतो। वाणीला विराम, 2 मिनिट भजन करा आणि दुपारी आपल्या वेळेवर सर्वांनी या। श्रीराम जय राम जय